तुम्हाला माहिती आहे का, थेंबभरही तेलाचं मोहन न घालता किंवा भाजणी न वापरता संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी ही चकली तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने बनवू शकता। त्यासाठी गॅसवर कढईमध्ये 4 वाटी पाणी गरम करायला ठेवलं। त्यामध्ये ओवा, पांढरे तीळ, 2 चमचे बटर आणि चवीनुसार मीठ घालायचं। मिक्स करून मोठ्या आचेवर पाण्याला उकळी काढायची। पाण्याला उकळी आली की इथे मी 2 वाटी रवा घेतलाय, वजनी प्रमाणामध्ये पाव किलो आहे। तो रवा घालायचा, पाण्यामध्ये मिक्स करायचा, झाकण ठेवून एक वाफ काढायची। गॅस बंद करायचा, पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटं हा रवा वाफवून घ्यायचा। त्यानंतर तयार झालेला हा रवा एका परातीमध्ये काढायचा। त्यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर घालायची, मिक्स करायची। त्यानंतर इथे मी 500 ग्रॅम वाटीच्या प्रमाणामध्ये 4 वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलं आहे। लागेल असं थोडं थोडं तांदळाचं पीठ घालायचं, पहिल्यांदा रव्यामध्ये मिक्स करायचं। त्यानंतर गरम पाणी घालायचं आणि हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झालं की अशा पद्धतीने याचा रोल तयार करून घ्यायचा। इथे मी साचा घेतला आहे, साच्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे तेल लावून घ्यायचं। खाली मी चकलीची चकती सुद्धा साच्याला लावून घेतली आहे। आता अशा पद्धतीने चकल्या तयार करून घ्यायच्या। जास्त मोठ्या चकल्या तयार करायच्या नाहीत, 3 किंवा 4च वेळेच्या आपल्याला चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल छान कडकडीत गरम झालं आहे। आता एका वेळी फक्त 4 ते 5 चकल्या तेलामध्ये सोडायच्या, अलटीपलटी करत हलका सोनेरी रंग येईपर्यंत ही चकली तळून घ्यायची। याच पद्धतीने राहिलेल्या सर्व चकल्या बनवून घ्यायच्या। बरोबर 1 किलो या चकल्या बनवून तयार होतात। या दिवाळीला तुम्ही सुद्धा नक्की बनवा। व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो